नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी पोलीस सब इन्स्पेक्टर मुकुंदराव भीमराव देशमुख, मुंबई. शंकरचा खास मित्र म्हणजे आबांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर शंकरचा लंगोटी यार. शंकर हा लहानपणापासूनच आमचा सर्वात लोकप्रिय असा मित्र होता आणि त्याचं बालपण सर्व किर्लोस्करवाडीला गेलं. तरी तो आमच्याकडे निमसोडला जेव्हा यायचा दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा. दिवाळीचा आनंद आमचा द्विगुणित व्हायचा, कारण का एक तर दिवाळीचा आनंद आणि त्याच्यात आमचा खास मित्र शंकर हा निमसोडला दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी येत होता. अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धी असलेला, आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करणारा असा माझा मित्र आहे. खूप जिद्दीतून त्यानं हे साम्राज्य उभं केलेलं आहे, शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि माझा तो खासच मित्र आहे, म्हणजे एक जिस्म दो जान अशाप्रमाणे माझा तो खास मित्र आहे. आणि त्याच्याविषयी खूप काय सांगता येईल. मैत्रीच्या दुनियेतला दिलदार बादशाह आहे आणि प्रत्येकाला तो हवाहवासा वाटणारा असा मित्र आहे. आम्ही सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की आम्हाला शंकरसारखा मित्र मिळाला म्हणून. त्यांनी माझ्या गेल्या वर्षी मुलीचं लग्न होतं आणि सर्व पाहुणे सर्व विदेशातून येणार होते, पोलंड, अमेरिका, आयर्लंड, डेन्मार्क इकडून. परंतु त्यांनी त्याचा बहुमूल्य वेळ, एवढ्या कामातून व्यस्त असतानासुद्धा त्यांनी त्याचा बहुमूल्य वेळ आमच्या कार्यासाठी दिला आणि पाहुण्यांच्या आमच्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं ते त्यांनी व्यवस्थित घडवून आणलं. कारण का भाषेचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांनी अतिशय दिवसभर थांबून सर्व पाहुण्यांचं नियोजन वगैरे केलं आणि परदेशातल्या पाहुण्यांचं व्यवस्थित यथोचित सत्कार त्यांनी केलं आहे. याबद्दल मी शंकरचा ऋणी आहे आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असाच मित्र सर्वांना मिळावा ही भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि आज मितीला माझ्या सर्व मित्रामध्ये जो आहे त्याच्यामध्ये मी एक असंच म्हणेन की झाले तर बहु होतील बहु, परंतु यासम शंकर हा सर्वोत्कृष्ट माझा मित्र आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप 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 लाख लाख शुभेच्छा. अशीच मित्रा प्रगती कर आणि देशाचं, समाजाचं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक कर. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी एम देशपांडे. बी देशमुख यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर आज व्यक्त होत आहे. मी साधारण 1990 साली विजय इक्विपमेंट जांभूटला ही कंपनी आपली जॉईन केली. त्याच्या आधी काही दिवस श्री देशमुख तिथे काम करत होते. श्री देशमुख सुरुवातीला माझ्याबरोबरच इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला होते, पण त्यांची एक जी तळमळ त्यावेळेला होती की नवीन नवीन गोष्टी शिकणे, खूप कष्टाची तयारी होती. यामुळे काही पिरियडनंतर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमधून ते इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस या डिपार्टमेंटला शिफ्ट झाले आणि तेथे खूप चांगल्या प्रकारे सेट झाले. त्यावेळची जर परिस्थिती बघितली तर कम्युनिकेशनच्या साधनांची कमतरता होती. एखादा मनुष्य कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर किंवा कुठंतरी साईटला गेल्यानंतर त्यावेळेला साईट्ससुद्धा वेगवेगळ्या अशा रिमोट एरियामध्ये होत्या. तिथे ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटीज प्रॉपर नसायचं, कम्युनिकेशन तर नव्हतंच. त्याच्यात वेगवेगळे तिथले लोकल जे काही प्रॉब्लेम, लोकल भाषा प्रॉब्लेम, या अशा बऱ्याच वेगवेगळ्या अडचणी असायच्या. या झाल्या खरं म्हणजे बाहेरच्या साईट रिलेटेड अडचणी. त्याचबरोबर कंपनीमधून पुष्कळ वेळेला आम्ही अपूर्ण मटेरियल पाठवायचो आणि या सर्व गोष्टींवरती मात करून श्री देशमुख खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम पूर्ण करायचे, वेळेत पूर्ण करायचे. आणि त्यावेळेला आम्हाला एक खात्री असायची की देशमुख आहेत, काही कमी जास्त झालं तर
घेतील ॲडजस्ट करून. आणि तेही आमचा हा विश्वास सार्थ ठरवायचे आणि सर्व अडचणींवरती मात करून काम कंप्लीट करूनच ते परत कंपनीमध्ये यायचे. असं एक म्हणजे खूप मोठा पिरियड त्यांच्याबरोबर मला काम करता आलं. त्या देशमुख यांच्या जर स्वभावाबद्दल जर बोलायचं तर खरं म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवते ती म्हणजे त्यांची लीडरशिप ॲक्टिव्हिटी. स्वतः प्रचंड कष्ट करण्याची तयारी, कुठल्याही अडीअडचणींना तोंड देणे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे काही काम करणारे लोकं होते, मग ते कुठल्याही म्हणजे डिपार्टमेंटचे असो, कुठल्याही वर्कर लेव्हलचे असो, स्टाफ लेव्हलचे असो, त्या सर्वांना जीव तोडून मदत करणे हे एक त्यांचे एक खास स्वभाव वैशिष्ट्य मला इथे सर्वांसाठी सांगावसं वाटतं, की त्यांनी एवढं मग ते कोणाची अडचण असो, ती कामाच्या स्वरूपात असो किंवा काही घरगुती अडचणी असो, देशमुख ताबडतोब अगदी मध्यरात्रीसुद्धा मदतीला तयार असायचे. आज इतके वर्ष, आज आम्ही 2090 पासून 2005 पर्यंत जवळपास तिथे आम्ही एकत्र काम केलं आणि त्याच्यानंतर त्याही गोष्टीला आता 2005 ते 2025 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाली. पण त्या विजय या कंपनीबद्दल जे काही प्रेम किंवा जे तिथल्या लोकांच्याबद्दल आमच्या मनात असणाऱ्या ज्या सुंदर भावना आहेत, त्या सर्व लोकांना एकत्र ठेवणे, हा ग्रुप फॉर्म करणे आणि या सर्व लोकांना एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवणं, हे एक फार मोठं काम देशमुख गेले 20 वर्ष करत आहेत. म्हणजे जवळपास 2090 पासून आज 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा जो ग्रुप एकत्र काही ना काही निमित्ताने एकत्र येणं, हा ग्रुप एकत्र ठेवणं, कुठेतरी एकमेकांशी संपर्कात असणे, या सर्व गोष्टीचं जे क्रेडिट आहे ते मी पूर्णपणे एस. व्ही. देशमुख यांना अगदी नक्की देतोय. आता त्यांचं आयुष्याचा हा एक सुंदर नवीन टप्पा जो चालू होतोय, याच्यामध्ये मी त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य हे खूप छान सुख, समृद्धी, शांती, आरोग्यपूर्ण जावं हीच माझ्यातर्फे आणि आपल्या विजय ग्रुप किंवा आपण कुटुंबीयच म्हणू, या सर्वांतर्फे मी प्रार्थना करतो. तसेच की त्यांचं पुढील आयुष्य हे त्यांचे कुटुंबीय आणि त्यांनी आत्तापर्यंत ही काही जमवलेली शेकडो मित्र किंवा त्यांचे ग्रुप सर्कल आहे, या सर्वांमध्ये सुख, समृद्धी आणि आनंदात जावं हीच शुभेच्छा परत एकदा मी त्यांच्यासाठी देतो. धन्यवाद. श्री श्रीकृष्ण देशमुख यांना मी 1994 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. 1994 पासून आम्ही एकत्र काम करत असताना त्यांनी ज्या ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये काम केलं, ॲज अ इन्स्टॉलेशन, परत सर्व्हिस इंजिनियर, मार्केटिंग, या सर्व क्षेत्रात त्यांनी स्वतःचा प्रभाव दाखवून खूप काही चांगल्या गोष्टी लोकांना समजून सांगितल्या. त्याचप्रमाणे एखादी कमिटमेंट जर दिली माणसाने, तर ती कमिटमेंट वेळेत पूर्ण आणि त्या माणसाच्या गरजेनुसार त्याला करून देणं, याच्यात त्यांचा हातखंडा. तसंच ज्या कामाशी आपण काम करतो आहे त्या कामाला एकनिष्ठ राहत नाही, त्या रिलेटेड जे काही आपल्याला स्वतःला करावं लागेल त्या बाबतीत ते खूप सेन्सिटिव्ह, म्हणजे वेळेत करणार. तसंच सरकारी काम जर काही असेल, उदाहरणार्थ पासपोर्ट, लायसन, बरेच काही सरकारी कामं असतील, तर त्या कामातसुद्धा एकमेकांना मदत करून त्या माणसाचं काम वेळेत, आणि त्या माणसाला जरी माहीत नसेल तरी ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन कधी पण करायला तयार असतात किंवा करून देतात. तसंच एखाद्या गोष्टीमध्ये जर रात्री 12 वाजता जरी त्या माणसाला गरज पडली तरी हा माणूस मदतीसाठी हजर असतो. अर्थात आम्ही एकत्र ऑर्गनायझेशनमध्ये काम तर केलेलं आहेच,
परंतु 2003 आम्ही शेजारी म्हणूनच राहतो. त्यामुळं बरेच कौटुंबिक अनुभव, तसेच सामाजिक अनुभव, ऑर्गनायझेशनमधले अनुभव, या सर्व गोष्टी आम्ही एकमेकाशी शेअर करतो. जरी ह्याच्यात काही अडचण आल्या तर एकमेकाच्या विचाराने आणि योग्य या पद्धतीने केलं पाहिजे, या पद्धतीनं त्याचा योग्य मार्ग सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसंच कुठल्याही गोष्टीचं मार्ग, तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील तर त्या कशा पद्धतीने गेल्या पाहिजेत हे योग्यरित्या तुम्हाला ते समजून सांगणं, अशा दृष्टिकोनातून तो माणूस कमिटमेंट, फुलफिलमेंट आणि कन्सर्न या बाबतीत खूप कोऑपरेटिव्ह, मग ती मदत आर्थिक असो किंवा बाकी सल्ल्याची असो, कोणत्याही बाबतीत असो, तो माणूस करायला कधीही तत्पर तयार असतो. तर या पद्धतीप्रमाणे त्यांनी आपली बऱ्याच लोकांच्या बरोबर ओळख, कन्सर्न आणि त्यामुळं स्वतःच्या कमिटमेंटमध्ये फुलफिल करण्यात हातखंडा असणारे देशमुख रिलेशनमध्ये आणि फुलफिलमेंटमध्ये खूप सेन्सिटिव्ह आहेत. Hi, my name is Sri Krishna Kajrekar, ex-GM of VZ Equipment from 89 till 94. Actually, about Deshmukh, what can I say? He is such a person who should be in everybody's life. Dedicated, devotional, and you have just to tell him, I want this, and he will get it done. How? You should not ask, but he will get it done. He was such a dedicated person for VZ Equipment. In fact, I will say that the entire team of hatchery building and incubator installations and running and fault finding, troubleshooting, you name it, and he was there. Let it be a critical problem nobody can solve, you just send him, and next day he will send you a message, the problem is resolved. That's how he used to work. I remember one critical incident. It was in 1991 in Vijayawada. That hatchery, we wanted to build so many big incubators first time, and I think Deshmukh was there from the initial work of laying the hatchery, laying the installation of the incubators, hatchers, everything. Unfortunately, his mother was hospitalized. She was in ECU. Our boss, Vijay Prabhakar, and one of the oldest friends of Dr. B.V. Rao, Jagpati Rao, both were in that hatchery that time. The problems resolved. He came down from the incubator, from the ladder, and Vijay Prabhakar asked him, how is your mother? He said, she is in ICU. You can imagine, the mother is in ICU and the person is so dedicated that he first finished his job, then went to Pune for visiting his mother. Mother was still alive, but after 3 days she passed away.
who can do that such type of work? Keeping the personal problems, I will not say problems, personal issues on the secondary, and the primary importance he gave to his job, his work. He dedicated that. He finished the job. Unfortunately, his mother passed away. Such a person. I used to love him like anything because he was my disciple. I know. I selected him. Just by seeing him and the answers he gave me in the interview, I told him, you start from today, not even tomorrow. Start from today. He joined Visa Equipment. I was there up to 1994, and then I retired from there, or I went off somehow, and I joined James Way. First, initially for doing some work. I didn't have the visa or permanent residency, so I used to do it on visitor's visa first. Yeah, I know. But when I went to Canada afterwards for permanent staying there, I suggested to then chairman of James Way in McKinnon that you should have this person on board. And he just only on my saying selected him for Asia as a James Way service person initially. And then he was, at that time he was on contract, but still he was a service person, servicing, installing for all South Asia. Including he was in China with me, he was in South Africa, you name it, and he was there. I just can't understand how such a person always keep his job, his duties above everything in the sense above everything, not even bothering for personal issues, family issues. He always used to do that. Today, even today, whenever I come from Canada, he makes it a point to meet me. We used to go somewhere, have some food or whatever. That's not the important. But we always used to meet and discuss about work, about his work. And I'm really happy to know that he always still insisted to be in this line. Anyway, on its 656th birthday, I wish him all long life, healthy life, and लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापन केलेल्या किर्लोस्कर कंपनीमुळे आसपासच्या परिसरामधून महाराष्ट्राच्या विविध भागामधून अनेक कुटुंबे एकत्र आली व रामनगर हे छोटेसे गाव वसले गेले. या गावातच शंकर देशमुख या बालमित्राचा साधारणतः 1980 पासून आज अखेर मला सहवास लाभला. शंकर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, कोणत्याही कामात सर्वात पुढे, लहानपणापासूनच वेगळे काहीतरी करण्याची त्याची धडपड. त्यामुळे 10वी नंतर शासकीय ITI सांगली येथे इलेक्ट्रिशियन ट्रेडला त्याने प्रवेश घेतला. येथूनच त्याचा खरा रामनगर या छोट्या गावातून जगातील अनेक देशापर्यंतचा प्रवास सुरू झाला. तसे आम्ही दोघे भाऊ, परंतु हा शंकर हा आमच्या थोरल्या भावासारखा. घरामध्ये कोणतीही अडचण आली तर समोर प्रथम शंकर असायचा. आमच्या गावातील क्रांतिसूर्य गणेश मंडळामध्ये कोणतेही सामाजिक कार्य असो, शंकर हा सर्वात पुढे असायचा. त्याच्याशिवाय मंडळातील इलेक्ट्रिशियनची कोणतीच कामे पूर्ण होत नसत. एनी प्रॉब्लेम
वन सोल्युशन म्हणजेच शंकर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वच क्षेत्रामधील विविध कार्यालयामधील कागदपत्रांची त्यास माहिती असल्यामुळे अनेकांचे पासपोर्ट किंवा इतर शासकीय कामामध्ये शंकरचा सहभाग असायचा. या सर्व गोष्टीमुळे मला माझा मित्र शंकर याचा सार्थ अभिमान वाटतो. तसे पाहिले तर शंकरच्या आईचे लवकर निधन झाल्याने घरची सर्व जबाबदारी त्याच्यावरच पडली. परंतु खंबीरपणे त्याने सर्व अडचणीवर मात करून आज तो यशस्वीपणे जीवनात उभा आहे. त्यामध्ये वंदना वहिनींची त्यास मोलाची साथ मिळाली. तसेच दोन्ही मुलामुळे तो आनंदाने जीवन जगत आहे. आम्ही दोन्ही कुटुंबांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रवास केलेला आहे. पण शंकर सोबत असल्याने प्रवासामध्ये कोणतीच काळजी नसायची. त्याचे पूर्ण नियोजन तसेच त्याची निर्णय घेण्याची क्षमता हे नेहमीच आम्हाला प्रेरित करत असायचे. माझ्या या बालमित्रास भावी आयुष्याच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व अशीच त्याची उत्तुंग भरारी होत राहो अशी मनोकामना व्यक्त करतो. त्यास सुख शांती व निरोगी आरोग्य लाभावे या माझ्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापन केलेल्या किर्लोस्कर कंपनीमुळे आसपासच्या परिसरामधून महाराष्ट्राच्या विविध भागामधून अनेक कुटुंबे एकत्र आली व रामाननगर हे छोटेसे गाव वसले गेले. या गावातच शंकर देशमुख या बालमित्राचा साधारणतः 1980 पासून आज अखेर मला सहवास लाभला. शंकर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, कोणत्याही कामात सर्वात पुढे. लहानपणापासूनच वेगळे काहीतरी करण्याची त्याची धडपड. त्यामुळे 10वी नंतर शासकीय ITI सांगली येथे इलेक्ट्रिशियन ट्रेडला त्याने प्रवेश घेतला. येथूनच त्याचा खरा रामाननगर या छोट्या गावातून जगातील अनेक देशापर्यंतचा प्रवास सुरू झाला. तसे आम्ही दोघे भाऊ, परंतु हा शंकर हा आमच्या थोरल्या भावासारखा. घरामध्ये कोणतीही अडचण आली तर समोर प्रथम शंकर असायचा. आमच्या गावातील क्रांतिसूर्य गणेश मंडळामध्ये कोणतेही सामाजिक कार्य असो, शंकर हा सर्वात पुढे असायचा. त्याच्याशिवाय मंडळातील इलेक्ट्रिशियनची कोणतीच कामे पूर्ण होत नसत. एनी प्रॉब्लेम वन सोल्युशन म्हणजेच शंकर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वच क्षेत्रामधील विविध कार्यालयामधील कागदपत्रांची त्यास माहिती असल्यामुळे अनेकांचे पासपोर्ट किंवा इतर शासकीय कामामध्ये शंकरचा सहभाग असायचा. या सर्व गोष्टीमुळे मला माझा मित्र शंकर याचा सार्थ अभिमान वाटतो. तसे पाहिले तर शंकरच्या आईचे लवकर निधन झाल्याने घरची सर्व जबाबदारी त्याच्यावरच पडली. परंतु खंबीरपणे त्याने सर्व अडचणीवर मात करून आज तो यशस्वीपणे जीवनात उभा आहे. त्यामध्ये वंदना वहिनींची त्यास मोलाची साथ मिळाली. तसेच दोन्ही मुलामुळे तो आनंदाने जीवन जगत आहे. आम्ही दोन्ही कुटुंबांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रवास केलेला आहे. पण शंकर सोबत असल्याने प्रवासामध्ये कोणतीच काळजी नसायची. त्याचे पूर्ण नियोजन तसेच त्याची निर्णय घेण्याची क्षमता हे नेहमीच आम्हाला प्रेरित करत असायचे. माझ्या या बालमित्रास भावी आयुष्याच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व अशीच त्याची उत्तुंग भरारी होत राहो अशी मनोकामना व्यक्त करतो. त्यास सुख शांती व निरोगी आरोग्य लाभावे या माझ्या खूप खूप शुभेच्छा. Namaste and a very good morning, Mr. Shri Krishna Deshmukh. We have been friends for almost 16-17 years and colleagues as well and friends as well, traveling all over Asia, Taiwan, China, Vietnam, Southeast Asia, Philippines, Indonesia, and Bangladesh and Sri Lanka. I have treasured all the moments and times that we had together, and it's been many years of good friendship.
I am moved by what you intend to do, and I am very happy to be able to contribute to this small section. And I'm also very happy to have worked with you for so many years. And I take this opportunity to wish you a very happy birthday on the 5th of May, and may you have all your wishes come true. Namaste and thank you. नमस्कार, मी आर के पाटील बोलतोय. मी विजय इक्विपमेंटमध्ये 1995 साली जॉईन झालो. 1995 ते 2006पर्यंत मी देशमुख साहेबांच्या सहकार्यात होतो. त्यांचे काम करण्याचे ॲज ए सिनियर ते होते, असिस्टंट मॅनेजर. त्यांचे काम करण्याची पद्धत, कस्टमरला द्यायची कमिटमेंट, माणूस केव्हा पोचेल, कसं काम करेल, हे सगळं त्यांची एका लाईनीत असं म्हणजे व्यवस्थित, म्हणजे त्या टायमामध्ये ते काम करून घेण्याची त्यांची कुवत होती. एखाद्याला त्यांनी कमिटमेंट दिली तर ती पूर्ण होणारच. त्यांचे नॉलेज ही जबरदस्त आहे. इंटरनॅशनल पातळीवर होते किंवा देशाच्या पातळीवर होते, त्यांचं नॉलेज मात्र एकदम जबरदस्त आहे. कुठल्याही बाबतीत, चाहे व्हिसा असो, पासपोर्ट असो किंवा सरकारी नियमित सरकारी कुठलीही कामं असो, त्यांचं कम्युनिकेशन आणि हे एवढं जबरदस्त आहे की ते सहजासहजी तेवढं कम्युनिकेशन कोणी प्राप्त करू शकणार नाही. कुठल्याही गोष्टीत त्यांनी पुढाकार घेतात आणि एखादी कमिटमेंट दिली की ते कमिटमेंट पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. चांगला प्रसंग असो किंवा वाईट प्रसंग असो, अर्ध्या रात्री किंवा कधीही त्यांना फोन करा, ते तिथं तुम्हाला हजर राहतील. तसंच बऱ्याच गोष्टी आहेत की ते 2006 नंतर सुद्धा आम्ही ॲज ए मित्र म्हणून आम्ही संपर्कात असतो. Dear Deshmukh, it is an immense pleasure for me to convey my best wishes to you for your coming birthday, which will happen on 5th May 2025. I joined in Vijay Equipment Limited, Pune in the year of 2000. You are one of my good colleagues. The good colleagues are you, Deepak Sanatra, S.K. Bhon, S.L. Kulkarni, S.M. Katkar, Sole, Thombre, etc. I remained there roughly 6 to 7 months at Vijay Equipment Limited. Now it is a Balaji Industries Limited. I were in design department and you were in erection commissioning department, and you executed several jobs on behalf of Vijay in India, probably also outside India, probably in Bangladesh or like that. You are a nice fellow, and during my stay at Pune, it was a nice time. I recollect it, and in your 50th birthday, I attended and you made a grand celebration at Pune, which was memorable. So till date you are connected with me. Hope we will meet again and again. My best wishes to you for your 56th birthday. May God bless you. Stay well, stay blessed, stay happy, and be cheerful. May God bless you. Thank you very much.
हमारे सबसे प्रिय मित्र और हमारे मोटे भाई जैसे शंकर देशमुख, उनका आज जन्मदिन है। लगभग हमारी जो किर्लोस्कर वाडिया और रामान नगर का जो माहौल है, वहाँ पे शंकर देशमुख एक गरीब कुटुंब में थे और लगभग बचपन से हम उनके परिचय में थे। अपने एक सच्चे दोस्त की कहानी आपको सुनाओ तो एक ऐसा दोस्त है जिसने बचपन से हमारे साथ बहुत अच्छा साथ दिया है। आज इतना बड़े हो गए हैं, लेकिन वो कभी भी हमारे जैसे जो फ्रेंड्स हैं उनको अभी तक उन्होंने मिस नहीं किया है। हर बार उनका फ़ोन रहता है और जो हमारे कुटुंब का हालचाल हमेशा पूछते हैं और आप क्या कर रहे हो, कैसे हो, ये जानकारी वो पूछते हैं। उनके बारे में बताया जाए तो शंकर देशमुख बचपन से ही बहुत कष्टाळू जो बोलते हैं इस किस्म के हैं। लगभग उन्होंने ITI कंप्लीट किया और उसके बाद वो पुणे में जॉब के लिए गए। वहाँ पे उन्होंने जो इम्प्रूवमेंट किया है वो अमेजिंग है, जिसके बारे में हम जब बोलते हैं तो हमको प्राउड फील होता है। एक ITI पर्सन होने के बाद भी इतना बहुत बड़ा मुकाम पे जाना। एक्चुअली उन्होंने कई बार फॉरेन ट्रिप की है कंपनी के काम के लिए और मैं मानता हूँ कि एक सक्सेसफुल पर्सन होने के लिए जितने भी गट्स है वो उनमें है और बचपन से ही थे। उनका ही मोटिवेशनल जो लेके ही हम अपना लाइफ चेंज कर सके। मैं ऐसे ही एक छोटे कुटुंब से हूँ जहाँ पे हम लगभग बचपन से साथ में थे और शंकर देशमुख का जो रिलेशन हमारे साथ था एक एज ए फैमिली और मोस्टली एक बिग ब्रदर के हिसाब से। तो फिर एक मोटिवेशनल बोला तो ऐसा होगा कि बचपन से वो हमको एक इम्प्रेशन देते कि वो ये करना चाहिए, इसमें आप डेवलप होना चाहिए। और मैं बोलता हूँ कि जहाँ भी शंकर का हमको गाइडेंस मिला है वहाँ पे हम सक्सेस हुए। मान लो कि मैं पहले एक छोटी सी कंपनी में काम करता था, तभी उनके साथ गाइडेंस किया। उन्होंने बोला कि अपने डेवलपमेंट करना पहला सीखो और जब डेवलपमेंट करोगे तो सक्सेस हो जाओगे। इसी मोटिवेशनल पे हम उसका गाइडेंस लेके ही सक्सेस हुए हैं। शंकर देशमुख जैसा आदमी जो पर्सन आज इतना सक्सेस हुआ है तो उनका हार्ड वर्क बहुत है। लेकिन शंकर जब भी हमारे गांव में आते हैं तो सबको मिल के ही जाते हैं, सबके हालात पूछते हैं, सबका रिस्पेक्ट रखते हैं। हमारे यहाँ पे लगभग हमारे जो क्रांति सूर्य गणेशोत्सव मंडल है वहाँ पे पहले तो बोला जाए एक कुटुंब जैसा है। मान लो हमारे यहाँ पे अशोक सुतार इनका कुटुंब है और बंटी शिंदे इनका एक है, चंदू सावंत है। लगभग सभी लोग कारंडे फैमिली है और ये हमारे कोरे फैमिली लगभग एक फैमिली है। जब हम एक गणपति मंडल में इकट्ठा होते हैं तब पहली बार हम शंकर को ही कॉल करते हैं और उनका सहयोग लेते हैं। और हमारे फैमिली में जब भी कोई प्रॉब्लम आ जाए, समझो किसका डेथ हो गया, कुछ भी हो गया, लेकिन सब एकजुट होके एकजुट होके वो सब निभाते हैं। और बोला जाए तो शंकर देशमुख का आज का जन्मदिन हमारे लिए प्राउड फील है, क्योंकि एक पर्सन जब भी गरीब से निकलता है जो उसका फीलिंग रहता है और जो सक्सेस बनता है उसका फीलिंग रहता है। जब भी हमारे सामने उसका चेहरा आता है तो बचपन का दिन हमको याद दिलाते हैं। जब भी एक शंकर देशमुख जैसा मोटिवेशनल आदमी अपने लाइफ में आ जाए तो डेफिनेटली मैं बोलता हूँ कि हमारा जो लाइफ है वो सक्सेस होता है। आज उनका जन्मदिन
की बहुत सारी शुभकामनाएं मेरे तरफ से, मेरे परिवार की तरफ से और मेरे क्रांति सूर्य गणेशोत्सव मंडल की तरफ से। जब भी शंकर जी का एक ऐसा एक प्राउड फील जब भी एक्सपीरियंस हमारे लिए है, तो डेफिनेटली हम यहाँ पे प्राउड फील करते हैं कि एक शंकर देशमुख जैसा पर्सन हमारे लाइफ में मिल गया और उसके वजह से हम सक्सेस हो गए। मान लो कि भगवान जब एक आदमी को बनाता है तो उसके पीछे सबका हाथ रहता है। अभी देखिए कि शंकर देशमुख जब बचपन से हार्ड वर्कर थे, उनके लाइफ में उनके मदर की डेथ हो गई, तो फिर उसके बाद उनके छोटे भाई का डेथ हो गया। उसके बाद वो कभी भी वो ये नहीं हुए, समझो कि वो बहुत उसमें बिल्डअप करे और उन्होंने सक्सेस किया है। मान लो कि आज भी उनका जो मोटिवेशनल है वो हमारे लिए प्राउड फील करता है। थैंक यू। Hello Desh, I wish you all the best. I wish you good health. We have many good and bad memories. I wish you good health and long life. I wish you happiness. Thank you. नमस्कार, मी प्रदीप विक्रम मोरे सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहे. श्रीकृष्ण देशमुख यांच्याबरोबर जवळजवळ 24 वर्षापासून काम करत आहे. आमच्या मैत्रीची सुरुवात ही व्यंकटेश्वरा हॅचरीज ग्रुपपासून झालेली आहे. त्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना ते कधीही कमी लेखत नाही. सर्व सहकारी मित्रांचा व्यावसायिक विकास कसा वृद्धिंगत होईल याकडे त्यांचा कल असतो. सर्व सहकारी मित्रांच्या अडीअडचणीच्या काळात सुखदुःखाच्या प्रसंगी वेळेची व पैशाची तमा न बाळगता सर्वतोपरी मदत करणे हा त्यांचा सर्वोत्कृष्ट गुण आहे असे मला वाटते. सामाजिक, आर्थिक व तांत्रिक अशा सर्व क्षेत्रातील माहिती अद्ययावत ठेवण्यावर त्यांचा विशेष कल असतो. लेटेस्ट नॉलेज अपडेट ठेवणे व स्वतःला दररोज अपग्रेड करणे यावर त्यांचा भर असतो. त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, टेक्निकल, कमर्शियल नॉलेज यामध्ये मास्टरी मिळवलेली आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून समाजोपयोगी विविध कामे करणे यासाठी तन, मन, धन कशाची पर्वा न करता हाती घेतलेले काम तडीस नेणे हे त्यांचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर असते. हाती घेतलेले कोणतेही काम अर्धवट ते सोडत नाही. मी तर म्हणेन की त्यांनी अर्धवट केलेले काम कोणालाही सांगता येणार नाही. गेल्या 32 वर्षाहून अधिक कालावधीसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ लोकांबरोबर काम करून श्रीकृष्ण देशमुख नावाचा एक ब्रँड त्यांनी तयार केला आहे. त्याची विश्वासार्हता कायम राहावी यासाठी ते पदोपदी काळजी घेतात. सहकाऱ्यांसाठी पिकनिक, गेट टुगेदर आयोजित करून सर्वांशी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांना सर्व कामासाठी व भरपूर वेळ मिळावा म्हणून त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती वंदना वहिनी घरची जबाबदारी सांभाळून त्यांना मोलाची मदत करतात. अशा या आमच्या अष्टपैलू मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम अभय विराज. आज मेरे प्यारे दोस्त का जन्मदिन है. मेरा दोस्त शंकर देशमुख. मेरे प्यारे दोस्त, तेरा साथ मेरे जीवन का सबसे खूबसूरत तोहफा है. तुम्हारी दोस्ती का मतलब मेरे लिए सब कुछ है. तेरे जैसा दोस्त हर किसी को नसीब में नहीं होते. तेरे जन्मदिन के लिए मेरे खास शुभकामनाएं. जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. मैं थोड़ा सा शंकर के बारे में कहना चाहता हूँ. वह मेरा बचपन का दोस्त है. मेरे से 30 साल बड़ा है, लेकिन एक बड़े भाई की तरह हमारा भी जो उसने सहयोग दिया, हमारे जीवन में भी उसने बहुत मदद की. मैं थोड़ा सा कहना चाहता हूँ कि बचपन में उसको जो उसकी माँ गुजर गई और सब जिम्मेदारी उस पर पड़ गई. एक छोटा भाई था, एक बहन थी. उसको उसने ठीक तरह से, अच्छी तरह से पढ़ाया. और इतना ही नहीं, वो हर रोज़ अपने सुबह
रेल से सांगली जाता था और ITI किया और वहाँ से लेकर अपने छोटे भाई को उसने संभाला। और एक छोटी सी एक उनको झलक में दिखाना चाहता हूँ, जिस तरह से जो ट्रेन का सफ़र जब करता था, सब लोग बच्चे इकट्ठा होते थे, दोस्त इकट्ठा होते थे। वो 2 साल 3 साल कैसे गए इस सफ़र में समझ में नहीं आया। और यह आज 55 साल कैसे पूरे हो गए ये भी कुछ समझ में नहीं आया। आज उसका यह 56वां जो जन्मदिन है, इस अवसर पर हमारे सभी विराज परिवार के तरफ से उसे शुभकामनाएं। एक छोटी सी बात कहना चाहता हूँ, बहुत सारी ऐसी जो घटनाएं होती है हमारे जीवन में, जो कई बार हमें इतनी मेहनत करनी पड़ती है जो ऐसे दोस्त मिलने के, लेकिन कभी भी उसको फोन करने के बाद उसके मुंह में कभी ना यह शब्द नहीं, उसके डिक्शनरी में कभी ना यह शब्द नहीं। जो कोई भी काम उसे बताया जाने के बाद वह झट से हाँ कर देता है और उसे पूरा कर देता है। आज बहुत सारे मेहनत के बाद आज उसके परिवार में उसकी एक पत्नी, एक बेटा और एक बेटी और सुखी समृद्ध उसका परिवार है। ऐसे ही उसका जीवन सुखी समृद्धि और आरोग्य में रहे, यही मैं भगवान से प्रार्थना करता हूँ और उसके जन्मदिन की फिर एक बार मैं शुभकामना देता हूँ और मैं यही रुकता हूँ। धन्यवाद। नमस्कार, मेरा नाम अभय विराज। आज मेरे प्यारे दोस्त का जन्मदिन है। मेरा दोस्त शंकर देशमुख। मेरे प्यारे दोस्त, तेरा साथ मेरे जीवन का सबसे खूबसूरत तोहफा है। तुम्हारी दोस्ती का मतलब मेरे लिए सब कुछ है। तेरे जैसा दोस्त हर किसी को नसीब में नहीं होते। तेरे जन्मदिन के लिए मेरे खास शुभकामनाएं हैं। जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। मैं थोड़ा सा शंकर के बारे में कहना चाहता हूँ। वह मेरा बचपन का दोस्त है, मेरे से 30 साल बड़ा है, लेकिन एक बड़े भाई की तरह हमारा भी जो उसने सहयोग दिया, हमारे जीवन में भी उसने बहुत मदद की। मैं थोड़ा सा कहना चाहता हूँ कि बचपन में उसको जो उसकी माँ गुजर गई और सब जिम्मेदारी उस पर पड़ गई। एक छोटा भाई था, एक बहन थी, उसको उसने ठीक तरह से अच्छी तरह से पढ़ाया। और इतना ही नहीं, वो हर रोज़ अपने सुबह रेल से सांगली जाता था और ITI किया और वहाँ से लेकर अपने छोटे भाई को उसने संभाला। और एक छोटी सी एक उनको झलक में दिखाना चाहता हूँ, जिस तरह से जो ट्रेन का सफ़र जब करता था, सब लोग बच्चे इकट्ठा होते थे, दोस्त इकट्ठा होते थे। वो 2 साल 3 साल कैसे गए इस सफ़र में समझ में नहीं आया। और यह आज 55 साल कैसे पूरे हो गए ये भी कुछ समझ में नहीं आया। आज उसका यह 56वां जो जन्मदिन है, इस अवसर पर हमारे सभी विराज परिवार के तरफ से उसे शुभकामनाएं। एक छोटी सी बात कहना चाहता हूँ, बहुत सारी ऐसी जो घटनाएं होती है हमारे जीवन में, जो कई बार हमें इतनी मेहनत करनी पड़ती है जो ऐसे दोस्त मिलने के, लेकिन कभी भी उसको फ़ोन करने के बाद उसके मुंह में कभी ना यह शब्द नहीं, उसके डिक्शनरी में कभी ना यह शब्द नहीं। जो कोई भी काम उसे बताया जाने के बाद वह झट से हाँ कर देता है और उसे पूरा कर देता है। आज बहुत सारे मेहनत के बाद आज उसके परिवार में उसकी एक पत्नी, एक बेटा और एक बेटी और सुखी समृद्ध उसका परिवार है। ऐसे ही उसका जीवन सुखी समृद्धि और आरोग्य में रहे, यही मैं भगवान से प्रार्थना करता हूँ और उसके जन्मदिन की फिर एक बार मैं शुभकामना देता हूँ और मैं यही रुकता हूँ। धन्यवाद। नमस्कार, मेरा नाम अभय विराज। आज मेरे प्यारे दोस्त का जन्मदिन है। मेरा दोस्त शंकर देशमुख। मेरे प्यारे दोस्त, तेरा साथ मेरे जीवन का सबसे खूबसूरत तोहफा है। तुम्हारी दोस्ती का मतलब मेरे लिए सब कुछ है। तेरे जैसा दोस्त हर किसी को नसीब में नहीं होते। तेरे जन्मदिन के लिए मेरे खास शुभकामनाएं हैं। जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। मैं थोड़ा सा शंकर के बारे में कहना चाहता हूँ। वह मेरा बचपन का दोस्त है, मेरे से 30 साल बड़ा है, लेकिन एक बड़े भाई की तरह हमारा भी जो उसने सहयोग दिया, हमारे जीवन में भी उसने बहुत मदद की। मैं थोड़ा सा कहना चाहता हूँ कि बचपन में उसको जो उसकी माँ गुजर गई और सब जिम्मेदारी उस पर पड़ गई। एक छोटा भाई था, एक बहन थी, उसको उसने ठीक तरह से अच्छी तरह से पढ़ाया। और इतना ही नहीं, वो हर रोज़ अपने सुबह रेल से सांगली जाता था और ITI किया और वहाँ से लेकर अपने छोटे भाई को उसने संभाला।
और एक छोटी सी एक उनको झलक में दिखाना चाहता हूँ। जिस तरह से जो ट्रेन का सफ़र जब करता था, सब लोग बच्चे इकट्ठा होते थे, दोस्त इकट्ठा होते थे। वो 2 साल 3 साल कैसे गए इस सफ़र में समझ में नहीं आया, और यह आज 55 साल कैसे पूरे हो गए ये भी कुछ समझ में नहीं आया। आज उसका यह 56वां जो जन्मदिन है, इस अवसर पर हमारे सभी विराज परिवार के तरफ से उसे शुभकामनाएं हैं। एक छोटी सी बात कहना चाहता हूँ, बहुत सारी ऐसी जो घटनाएं होती है हमारे जीवन में, जो कई बार हमें इतनी मेहनत करनी पड़ती है जो ऐसे दोस्त मिलने के, लेकिन कभी भी उसको फ़ोन करने के बाद उसके मुंह में कभी ना यह शब्द नहीं, उसके डिक्शनरी में कभी ना यह शब्द नहीं। जो कोई भी काम उसे बताए जाने के बाद वह झट से हाँ कर देता है और उसे पूरा कर देता है। आज बहुत सारे मेहनत के बाद आज उसके परिवार में उसकी एक पत्नी, एक बेटा और एक बेटी, और सुखी समृद्ध उसका परिवार है। ऐसे ही उसका जीवन सुखी समृद्धि और आरोग्य में रहे, यही मैं भगवान से प्रार्थना करता हूँ, और उसके जन्मदिन की फिर एक बार मैं शुभकामना देता हूँ, और मैं यही रुकता हूँ। धन्यवाद। Hello, everybody. My name is Simon Glover, speaking to you from Johannesburg in South Africa. I first met Deshmukh in 2008 in Dar es Salaam, Tanzania, when he came to install new hatchery equipment, assess and repair where necessary our old hatchery equipment. He also retrained hatchery technical staff. This was no easy task for people who were set in their ways. Deshmukh set about these tasks in a professional, unassuming, and quiet way and produced some remarkable results. I will always be thankful for his efforts. Deshmukh became more than just a work colleague. He became a friend and also a neighbor. We lived on the same compound and lived in houses next door to each other. We shared meals from time to time, but what will always stick in my mind are the wonderful spicy chicken gizzards that he used to produce on occasion. Our thanks for that should go to Mrs. Deshmukh, who provided the spices. Thank you, Mrs. Deshmukh. Deshmukh was away from home for a lot of the time that I knew him in Tanzania. And for that, we must thank his wife and family, who must have missed him terribly. After we both left Tanzania, I would hear from Deshmukh from time to time from various parts of the world, and it was always a pleasure to hear his voice and to hear his news. I have always been honored to call Deshmukh my friend, and on this occasion, I would like to wish him a very, very happy birthday. I hope that one day we will meet again in person. Lastly, I'd like to say thank you to Deshmukh's family for the support that they've given them. And finally, good luck and best wishes to all of you. Hello, everybody. My name is Simon Glover, speaking to you from Johannesburg in South Africa. I first met Deshmukh in 2008 in Dar es Salaam, Tanzania, when he came to install new hatchery equipment, assess and repair where necessary our old hatchery equipment. He also retrained hatchery technical staff. This was no easy task for people who were set in their ways. Deshmukh set about these tasks in a professional, unassuming, and quiet way and produced some remarkable results. I will always be thankful for his efforts. Deshmukh became more than just a work colleague. He became a friend and also a neighbor. We lived on the same compound and lived in houses next door to each other. We shared meals from time to time, but what will always stick in my mind are the wonderful spicy chicken gizzards that he used to produce on occasion. Our thanks for that should go to Mrs. Deshmukh, who provided the spices.
Thank you, Mrs. Deshmukh. Deshmukh was away from home for a lot of the time that I knew him in Tanzania. And for that, we must thank his wife and family, who must have missed him terribly. After we both left Tanzania, I would hear from Deshmukh from time to time from various parts of the world, and it was always a pleasure to hear his voice and to hear his news. I have always been honored to call Deshmukh my friend, and on this occasion, I would like to wish him a very, very happy birthday. I hope that one day we will meet again in person. Lastly, I'd like to say thank you to Deshmukh's family for the support that they've given them. And finally, good luck and best wishes to all of you. हॅलो, मी शशिकांत पवार बोलतो आहे. श्री श्रीकृष्ण देशमुख माझे मित्र. गेल्या 10 वर्षापासून आमची मैत्री चाललेली आहे. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. त्यांची हो गया बघा करा त्यांचा माझा परिचय गेल्या 10 वर्षापासून आहे. त्यांनी विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षापासून ते आउट ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 45 देशामध्ये फिरून त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये काम केलेलं आहे. आणि आता इंडियामध्ये परतून थोडी इंडियामध्ये कामाची तयारी करत आहे. त्यांचं स्वतःचं फॉर्म टाकलेलं आहे. त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या दिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे. ईश्वर त्यांना आरोग्यदायी आणि प्रगती करणारे वर्ष आयुष्य देव ही विनंती आणि प्रार्थना करतो देवाजवळ की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचा प्रवास असाच चालू, त्याच्यात यश मिळो. थोडा राहिला. धन्यवाद. हे झालंय का? बरं झालंय. हॅलो, मी शशिकांत पवार बोलतो आहे. श्री श्रीकृष्ण देशमुख माझे मित्र. गेल्या 10 वर्षापासून आमची मैत्री चाललेली आहे. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. त्यांची हो गया बघा करा त्यांचा माझा परिचय गेल्या 10 वर्षापासून आहे. त्यांनी विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षापासून ते आउट ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 45 देशामध्ये फिरून त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये काम केलेलं आहे. आणि आता इंडियामध्ये परतून थोडी इंडियामध्ये कामाची तयारी करत आहे. त्यांचं स्वतःचं फॉर्म टाकलेलं आहे. त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या दिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे. ईश्वर त्यांना आरोग्यदायी आणि प्रगती करणारे वर्ष आयुष्य देव ही विनंती आणि प्रार्थना करतो देवाजवळ की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचा प्रवास असाच चालू, त्याच्यात यश मिळो. थोडा राहिला. धन्यवाद. हे झालंय का? बरं झालंय. बोली. Hello, I am Nitin Gaitonde. About 35 years back, Yes. we formed this group called VJ Equipment. Founder members were Kalpanath Nagre, Yes. Colonel Karnik, Karnik,
Gokte side, myself, Nitin Gaidole. I really feel really out of the place. After it, I realized out of these 4 people, Gokte is no more. Our boss man, Kalpanath Nangade, beautiful gentleman, no more. Karnik, we don't know. Colonel Karnik, I don't know where is he placed. I am the only alive. CPA. But now, let's get back to the point. I'm just that time when we started this unit, we had to recruit people, and fortunately I was one of the guys who selected the gang, and I think it was 1990. So if you talk of Deshmukh, we have association for last 35 years. Good association. But I couldn't continue. It was 99 or something. I had to leave the organization under some constraint. Let it be anything. But if you talk about Deshmukh, he's a one-man army. He knows काय करायचंय, how to do it. He would do anything. And let me tell you one thing. I remember when we formed this group, I would go. We had 2 installation and commissioning. Subsequently, over the years, it was not long, year or 2. It would be one person going there, installing and then commissioning. He was good at it. He was very good at it. And now he's a gem at heart, very good. And let me tell you one thing upfront. One thing I really appreciate a claim is marketing skills. He's got phenomenal of that. He is really good at it. Whatever he does, he does it from the bottom of his heart. Like now, I have told you all the plus points of it. He is always in a hurry. I don't know. I remember a time we went to Kolkata for installation for about 4, 5, 6 days time. Starting when we started with the Kosur and all those, it would take 3 to 4 days to install a machine. But this fellow went there alone and did everything within 2-3 days. And not 1-2 number of machines. He's good at it. He knows how to do it. He's got one very good quality to keep in touch
with old fellows, which generally you rarely find among the new generations and Naya style. I just wish him all the luck and everything in his life. All the best. Thank you, Deshmukh. Keep smiling. Do what you feel like doing. मैं उसको बहुत फंडा देता हूं. मैं एक ही आदमी हूं. Abuses him, who tells him, but he takes it his own stride. वो साला बोलता है, but he never keeps in heart. बोलते हैं गाय तोंडे बुढ़ा गया है. Thank you, boss. Thank you giving me this opportunity. God bless. Thank you. Hello everyone, my name is Mohammad Atikur Rahman and I am working for the Kazi Farms. Kazi Farms is the largest poultry company in Bangladesh. I had joined with the Kazi Farms in November 2003. Before my joined, Mr. Deshmukh installed his incubator for Kazi Farms in the beginning of the Kazi hatcheries. It's probably 1997. Vijay is the Indian company, is a Bankat Shora Hatchery Private Limited, jointly with the Canadian James Incubator Company. I met with Mr. Deshmukh after 2008 and he visited Kazi Farms several times with Mr. Bill Bennett for technical audit of James incubators in our 5 hatcheries. They also train our engineers. Mr. Deshmukh is technically a very sound and hard-working person. He's very friendly with everyone. I wish for his good health. Finally, thanks to him for wish me in different occasions, especially Muslim Eid occasion. Thanks. नमस्कार. मी ML पेटू. माझे मित्र देशमुख साहेब. ॲक्च्युली ते माझे सिनियरच. आम्ही 1994 साली मी विजय जॉईन झालो होतो. त्यावेळी माझे ॲज अ सिनियर म्हणून मी ते माझे सिनियर. मी त्यांच्या एक असिस्टंट म्हणून सुरुवातीला काम केलं. सुरुवातीला काम करत असताना त्यांनी काही गोष्टी भरपूर चांगल्या पद्धतीने मला समजावल्या आणि काही बऱ्याच गोष्टी त्यांनी मला न माहीत असणाऱ्या किंवा त्यावेळी फ्रेश होतोच एकदमच. त्यावेळी भरपूर गोष्टी त्यांनी व्यवस्थित समजावून सांगून सगळे मशीनच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी त्यांनी व्यवस्थित सांगितलेल्या आणि त्यांनी जे सल्ले आम्हाला दिले किंवा काही गोष्टी त्यांनी शिकवलं किंवा समाजात कसं राहायला पाहिजे किंवा कसं वागायला पाहिजे, आपण कसं आहे, समोरचा माणूस कसं आहे, ह्याबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे. देशमुख साहेब हे जे सिनियरपेक्षा एक मित्र म्हणून फार चांगले आहे. त्यांचं नेचर स्टेट फॉरवर्ड असतं. कायम जे काय आहे ते सरळ बोलणे, जे जमतंय नाही तर जमतंय, नाही तर नाही असं. त्यांनी पर्सनली काही बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसंच कुठलंही काम करत असताना आपण किती सक्रिय होऊन काम करायला पाहिजे किंवा किती झोकून काम करायला पाहिजे हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. तसेच आता बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या आहेत त्यांच्याबद्दल. माणूस ऑफिशियली म्हणा किंवा अनऑफिशियली, ऑफिशियलीपेक्षा माझे पर्सनल रिलेशन त्यांच्याबरोबर फार चांगले आहेत.
आम्ही एकत्र काम केलं, पण ते कामाच्या पेक्षा मला त्यांना पर्सनलच्या बाबतीत मला जास्त बोलायचं आहे. माणूस म्हणून ते फार चांगले आहेत, समोरच्या माणसाला समजावून घेतात. तसंच महत्त्वाचं म्हणजे त्यांना तुम्ही कुठलीही अडचण, तुमचं पर्सनल असू दे किंवा काही असू दे, कुठलीही अडचण जरी सांगितली तरी 100% ते ॲज अ मित्र किंवा एक भाऊ या पद्धतीनं आपलंच हे अडचण आहे असं समजून ते 100% त्याचं निरसन करायचा प्रयत्न करतात. हे त्यांचं एक स्वभाव मला फार आवडला. आणि एनी टाईम त्यांनी कधी रात्री 12 वाजता त्यांना फोन करा, ते फोन उचलणार. असं नाही किंवा मी झोपेत आहे किंवा काही नाही. त्यांना असं वाटतं की समोरचा माणसाचा प्रॉब्लेम म्हणजे आपलाच प्रॉब्लेम. हे एक फार मोठं गुण त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव मला फार आवडला. आणि आजपर्यंत मी त्यांची आणि आमची फार चांगल्या पद्धतीने दोस्ती टिकली आहे. इथून पुढे पण राहीलच आणि भविष्यात त्यांचं आरोग्य म्हणा किंवा बाकीचं सगळं व्यवस्थित असो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. आज श्रीकृष्ण देशमुखांचा 56वा वाढदिवस होणार आहे. त्यानिमित्ताने 2 शब्द बोलण्यासाठी त्यांची विनंती होती. खरं तर देशमुखांचं व्यक्तिमत्व असं आहे की 2 शब्द किंवा 2 मिनटात ते वर्णन करता येण्यासारखा नाही आहे. त्यांचा परिचय आमच्याशी असण्याचं कारण म्हणजे माझे मिस्टर श्रीकृष्ण काजरेकर हे विजय इक्विपमेंट्समध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांच्याबरोबर देशमुख तिथे कार्यालयीन कामात त्यांच्या सोबत होते. आणि नेहमी आम्हाला घरी माझ्या मिस्टरांकडून कळायचं की आज देशमुख इकडे गेले, देशमुख तिकडे गेले, किंवा त्यांचा म्हणजे जो एक स्वभाव आहे देशमुखांचा, त्याच्यामुळे हे सगळं डिटेलमध्ये बोलणं व्हायचं. आणि मला आश्चर्य वाटतं आहे की देशमुख 70 देशांशी संपर्क ठेवून आहेत आणि त्यातल्या 45च्या आसपास काहीतरी देशात ते प्रत्यक्ष जाऊन तिथे हे पोल्ट्री हॅचरी किंवा इक्विपमेंट जे काही त्यांची कामं होती ती कामं करत असतात. आता हे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या लोकांशी संपर्कात राहून करणं खरं म्हणजे सोपं नाही आहे बरं का. म्हणजे असं म्हणतात की जिभेवर साखरेचा खडा ठेवून काम करावं लागतं. त्यांच्या डोक्यावर बर्फाचा खडा आहे का नाही हे मला माहीत नाही आहे, पण जिभेवर साखरेचा खडा मात्र नक्की आहे. आणि त्यांच्या या विशेष अशा वैयक्तिक ज्या काही छान गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सर्व काम करू शकतात. आणि माझी त्याच्याबद्दल आणखीन एक नक्की खात्री आहे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक खंबीर महिला उभी असते. देशमुख जेव्हा इतके बाहेर फिरून तन मन धन सगळं विसरून काम करत आहेत तेव्हा त्यांचा सगळा प्रपंच हा त्यांच्या सौभाग्यवती अतिशय आनंदाने सांभाळत आहेत. म्हणूनच ते हे एवढं काम करू शकत आहेत. तर ह्या निमित्ताने आमच्या संपूर्ण काजरेकर परिवारातर्फे स्वतः श्रीकृष्ण देशमुख त्यांच्या सौभाग्यवती आणि आत्ता म्हणलं तसं सर्व परिवारासाठी अनेक आनंदमयी शुभेच्छा आहेत. त्यांचा हा जो सगळा व्याप आहे कामाचा हा असाच वृद्धिंगत होत राहू दे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं असं आम्ही सगळेजण त्यांना अभिष्ट चिंतन करतो. धन्यवाद. Hello, this is a message dedicated and for Deshmukh. It's just a little story about how we met. In 2017, I joined Gensway, the incubator company from Canada, as a sales director for Asia Pacific.
and Deshmukh was the sales and service manager. He was taking care of servicing hatcheries and clients, and also assisting on the sales process with the technical knowledge. And we traveled at several countries together. We spent time in many exhibitions. We spent time working very hard, and also after work enjoying knowing each other and developing a friendship that until today we are good friends. And Deshmukh is a very, very, very talented, dedicated person, very generous, and that always care about customers, always care about working hard, and always care about the family. So my friendship with Desh, it's a bless, and I'm thankful for that. And I hope that everything goes well, and happy birthday to Desh, and keep going, and all the best. Ciao, ciao. By the way, I'm Nacho Navarro. Thank you. My name is Richard Skorji, and I'm a farmer in Zambia. And I had the privilege of meeting Mr. Deshmukh in the early or mid 2000s, around about 2006 or 7. As is Zambian custom, we respect people and we like to call them Mr. or Mrs. or Sir. So I affectionately know Desh as Mr. Deshmukh, and I will address him accordingly. From the outset, he was a very committed guy to his job and a very likable person, and all of us at the company that I worked for at the time, we got on very well with him. He handled disputes and conflict very well. He's a very nice and kind, gentle person that I grew to respect over the years that I dealt with him in a professional capacity in the incubator business. Every year at Christmas and Easter, which are Christian celebrations, Mr. Deshmukh makes a point of wishing us well. And we respect that and appreciate that. Also on birthdays. So it's been a pleasure to know him, and it's a pleasure to keep him as my friend in India. And I wish him everything of the best for his birthday. And one day, hopefully, we can meet each other again in person somewhere or other in the world and just celebrate our friendship. So thank you, Mr. Deshmukh, and have a very happy birthday. God bless. My name is Richard Skorji, and I'm a farmer in Zambia. And I had the privilege of meeting Mr. Deshmukh in the early or mid 2000s, around about 2006 or 7. As is Zambian custom, we respect people and we like to call them Mr. or Mrs. or Sir. So I affectionately know Desh as Mr. Deshmukh, and I will address him accordingly. From the outset, he was a very committed guy to his job and a very likable person, and all of us at the company that I worked for at the time, we got on very well with him. He handled disputes and conflict very well. He's a very nice and kind, gentle person that I grew to respect over the years that I dealt with him in a professional capacity in the incubator business. Every year at Christmas and Easter, which are Christian celebrations, Mr. Deshmukh makes a point of wishing us well. And we respect that and appreciate that. Also on birthdays.
So it's been a pleasure to know him, and it's a pleasure to keep him as my friend in India. And I wish him everything of the best for his birthday. And one day, hopefully, we can meet each other again in person somewhere or other in the world and just celebrate our friendship. So thank you, Mr. Deshmukh, and have a very happy birthday. God bless. Hi, hello everyone. My name is Kilesh Singh. I'm from Bhutan. I'm founder of Dukwangal Theatre. I met with Mr. Deshmukh in the year 2017 when we did one project in the country, a hatchery project through James Way. So during that time, he is a technical head who carried out all the installation work of the incubators. So to be honest, he is a very sincere and dedicated person and very friendly. So he is the one who has completed our project successfully in the country. And I wish you a very fruitful life ahead. Thank you. Hi, hello everyone. My name is Kilesh Singh. I'm from Bhutan. I'm founder of Dukwangal Theatre. I met with Mr. Deshmukh in the year 2017 when we did one project in the country, a hatchery project through James Way. So during that time, he is a technical head who carried out all the installation work of the incubators. So to be honest, he is a very sincere and dedicated person and very friendly. So he is the one who has completed our project successfully in the country. And I wish you a very fruitful life ahead. Thank you. नमस्कार, मी अविनाश साळुंके सातारमधून आहे. श्रीकृष्ण उर्फ शंकर देशमुख यांच्याबद्दल थोडं माझं वैयक्तिक मत सांगत आहे. खरं तर आपल्या आयुष्यात बरीच माणसं भेटतात. त्यातले काहीच माणसं किंवा माणसांची पहिली भेट आपल्या कायमची लक्षात राहते. शंकरची माझी पहिली भेट, शंकर माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा आहे. 10वीला असताना आम्ही एक रूम घेतली होती स्टडीसाठी आणि त्या रूममध्ये कुणाबरोबर तरी आला आणि आमची पहिली भेट तिथं झाली. शंकर त्यावेळी बहुतेक कॉलेजमध्ये गेल्यामुळं पहिल्यांदा त्यानं लॉक टेबल शिकलेला होता आणि लॉक टेबल आम्ही त्यावेळी 10वीला होतो. लॉक टेबल कसं बघायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं लॉक टेबलच्या साहाय्यानं, गुणाकार, भागाकार, एखाद्याचा स्क्वेअर कसा बघायचा, स्क्वेअर रूट कसा बघायचा, हे सुरुवातीला आहे. आणि शंकरनं ते सुरुवातीला शिकलेला होता आणि ते आमची ओळख झाल्यानंतर ह्यानी अभ्यासासाठी पहिल्या रूम घेतली म्हटल्यानंतर ही विद्यार्थी हे खूप सिन्सिअर हुशार असतील असं त्याला वाटलं होतं. आणि मग म्हणून त्यानं बसून आमच्या जवळ पहिलीच भेट, म्हणजे काय अगदी काही जुनी मैत्री होती वगैरे असं काय नाही, पहिलीच भेट. आणि त्यानं सगळं आम्हाला शिकवायला सुरुवात केलेली होती. खरं माझी तर अशी अवस्था होती की आम्ही दोघं तिघं होतो. माझी अशी अवस्था होती की तो शंकर काय म्हणतोय हे मला काहीच समजत नव्हतं. बरं, आमच्या चेहऱ्यावर पण ते सगळं दिसत होतं की आम्हाला तो जे काय सांगतोय ते आम्हाला काही कळत नाही. पण शंकरनं ती चिकाटी सोडली नाही. शंकरनं ते सिन्सिअरली त्यानं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, क्यूब सगळं त्यानं सांगितलं. आम्ही ते अर्धा-पाऊण तास त्यानं ते सिन्सिअरली आम्हाला शिकवलं. आणि त्याचा उपयोग आम्हाला मात्र नंतर आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर लॉक टेबल शिकत असताना पहिली आठवण जी आली होती ती शंकरची आलेली होती की शंकरने हे सगळं मनापासून सगळं सांगितलेलं होतं. आणि त्यावेळी ते लक्षात आलेलं होतं, पण नंतर मात्र कॉलेजमध्ये त्या आमच्या लक्षात येण्याला खूप असं सोपं झालं. शंकरचा अजून एक स्वभाव म्हणजे शंकरला जे पटत नाही समोरच्या म्हणजे वागण्यामध्ये झाला तर थोडासा तर हे वाटलं तर त्यानं स्पष्ट सांगतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बऱ्याच जणांना गुड मॉर्निंग वगैरे सकाळचा मेसेज टाकत असतो, बऱ्याच जणांना म्हणजे जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण त्या शंकरला तेवढंच असं सीमित नको असतं. फक्त गुड मॉर्निंग म्हणायचं काय,
मग फक्त ठीक आहे आपण हॅपी बर्थडे फक्त हॅपी बर्थडे करूया त्या दिवशी, तू मला कर मी तुला कर. त्याच्या पाठीमागचे तळमळ मला माहीत झाली आणि मग त्याला मेसेज टाकला, अरे शंकर तसं नाही, खरंच आम्हाला तुझी आपली आठवण येते आणि आपण इतर गोष्टीबरोबर आपण डिस्कस करू. आणि त्याच्यानंतर शंकरचा माझा पुन्हा एकदा संवाद सुरू झाला. शंकरकडून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण नंतर एक 15 वर्ष झाले असतील आमचा काही संपर्क नाही. नंतर मात्र जेव्हा पहिल्यांदा त्याला माझा नंबर मिळाला तेव्हा मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, हा माझ्यापेक्षा लहान आहे हे न बघता त्यानं पहिल्यांदा मला कॉन्टॅक्ट केला, फोन केला, माझ्याशी बोलला, सगळी इकडची तिकडची चौकशी केली, घरची सगळी चौकशी केली, वैयक्तिक माझी सगळी चौकशी केली आणि नंतर मग आमचा संपर्क सुरू झाला. संपर्क सुरू झाल्यानंतर मात्र फक्त गुड मॉर्निंग पुरतं झालेलं नाही. त्याच्या सगळ्या अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या त्या मला सगळ्या डिस्कस करून सांगितल्या. आपल्याला कुठं भेटायचं आहे हे तो माझ्याशी कायम डिस्कस करत असतो. नेहमी जर मी फोन केला नाही तर तो पहिल्यांदा अगदी व्हॉईस कॉल नंतर व्हिडिओ कॉलसुद्धा करतो मला, पण तो त्याची चिकाटी सोडत नाही. हा त्याचा म्हणजे स्वभावच आहे. एखाद्याला आपलं मानलं तर आपलंच मानायचं. त्याच्या घरच्या संबंधी मला प्रकर्षानं जाणवलं तो मातृभक्त पितृभक्त आहे. अतिशय आपल्या स्वतःच्या घरावर खूप प्रेम करणारा, आपल्या घरच्यांवर सगळ्यात प्रेम करणारा, त्याचबरोबर जे मित्रपरिवार आहे त्यांच्याबरोबर म्हणजे निस्वार्थीपणे प्रेम करणारा शंकर कधीच म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून, मित्र म्हणून आम्ही कधीच त्याला विसरणार नाही. त्याला आणखीन एक अजून एक प्रसंग मला आठवतो आहे. आमच्याकडे रामानगरला त्यावेळी पहिल्यांदा एक मोठा गणेशोत्सव मंडळ होतं चौकातलं आणि त्या गणेशोत्सव मंडळातलं जे लाईटिंगचं जे सगळं मेकॅनिकल वर्क होतं किंवा इलेक्ट्रिक वर्क म्हणून, मेकॅनिकल नाही इलेक्ट्रिक वर्क होतं ते सगळं तो बघत होता आणि तो असं काहीतरी काम करत होता आणि मी तिथं गेलो. आमची नवीनच ओळख मित्र म्हणून आपला. मग मी त्याच्याशी बोलायला लागलो. तो विशेष म्हणजे तो इतका त्या कामात हे होता, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढं जबरदस्त होतं. त्यानं मला थांबवलं, आवी आता मी काय बोलू शकत नाही, नंतर बोल. मग मला तेवढं त्यावेळी शिकायला मिळालं की आपण जेव्हा एखादं काम करत असतो त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन देऊन 100% त्याच्यावर आपण वर्क केलं पाहिजे. इतर मग कोणी येईल, भाव येईल, मित्र येईल वगैरे काय नाही, आपलं कामात गर्क राहणे, आपलं पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यावरचं आपण पूर्ण झाल्याशिवाय दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही हे त्या प्रसंगानं मला जाणवलं. आणि अजून बऱ्याच गोष्टी मला शंकरकडून शिकायचे. मी शंकरबद्दल अजून बरंच बोलू शकतो पण ठीक आहे, तूर्त एवढंच. ऑल द बेस्ट शंकर, शुभेच्छा तुला. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश साळुंके सातारमधून आहे. श्रीकृष्ण उर्फ शंकर देशमुख यांच्याबद्दल थोडं माझं वैयक्तिक मत सांगत आहे. खरं तर आपल्या आयुष्यात बरीच माणसं भेटतात, त्यातले काहीच माणसं किंवा माणसांची पहिली भेट आपल्या कायमची लक्षात राहते. शंकरची माझी पहिली भेट, शंकर माझ्यापेक्षा 2-3 वर्षानं मोठा आहे. 10वीला असताना आम्ही एक रूम घेतली होती स्टडीसाठी आणि त्या रूममध्ये कुणाबरोबर तरी आला आणि आमची पहिली भेट तिथं झाली. शंकर त्यावेळी बहुतेक कॉलेजमध्ये गेल्यामुळं पहिल्यांदा त्यानं लॉक टेबल शिकलेला होता आणि लॉक टेबल आम्ही त्यावेळी 10वीला होतो. लॉक टेबल कसं बघायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं लॉक टेबलच्या साहाय्यानं, गुणाकार, भागाकार, एखाद्याचा स्क्वेअर कसा बघायचा, स्क्वेअर रूट कसा बघायचा, हे सुरुवातीला आहे. आणि शंकरनं ते सुरुवातीला शिकलेला होता आणि ते आमची ओळख झाल्यानंतर ह्याने अभ्यासासाठी पहिल्या रूम घेतली म्हटल्यानंतर ही विद्यार्थी हे खूप सिन्सिअर हुशार असतील असं त्याला वाटलं होतं आणि मग म्हणून त्यानं बसून आमच्या जवळ पहिलीच भेट, म्हणजे काय अगदी काही जुनी मैत्री होती वगैरे असं काय नाही, पहिलीच भेट. आणि त्यानं सगळं आम्हाला शिकवायला सुरुवात केलेली होती. खरं माझी तर अशी अवस्था होती की आम्ही दोघं होतो. माझी अशी अवस्था होती की तो शंकर काय म्हणतोय हे मला काहीच समजत नव्हतं. बरं, आमच्या चेहऱ्यावर पण ते सगळं दिसत होतं की आम्हाला तो जे काय सांगतोय ते आम्हाला काही कळत नाही. पण शंकरनं ती चिकाटी सोडली नाही
शंकरनं ते सिन्सिअरली त्यानं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, क्यूब सगळं त्यानं सांगितलं. आम्ही ते अर्धा पाऊण तास त्यानं ते सिन्सिअरली आम्हाला शिकवलं. आणि त्याचा उपयोग आम्हाला मात्र नंतर आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर लॉग टेबल शिकत असताना पहिली आठवण जी आली होती ती शंकरची आलेली होती, की शंकरने हे सगळं मनापासून सगळं सांगितलेलं होतं. आणि त्यावेळी ते लक्षात आलेलं नव्हतं, पण नंतर मात्र कॉलेजमध्ये त्या माझ्या लक्षात येण्याला खूप असं सोपं झालं. शंकरचा अजून एक स्वभाव म्हणजे शंकरला जे पटत नाही समोरच्या म्हणजे वागण्यामध्ये झाला तर थोडासा तर हे वाटलं तर त्याने स्पष्ट सांगतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बऱ्याच जणांना गुड मॉर्निंग वगैरे सकाळचा मेसेज टाकत असतो बऱ्याच जणांना, म्हणजे जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण त्या शंकरला तेवढंच असं सीमित नको असतं. फक्त गुड मॉर्निंग म्हणायचं काय, मग फक्त ठीक आहे आपण हॅपी बर्थडे फक्त हॅपी बर्थडे करूया त्या दिवशी, तू मला कर मी तुला कर. त्याच्या पाठीमागचे तळमळ मला माहीत झाली आणि मग त्याला मेसेज टाकला, अरे शंकर तसं नाही, खरंच आम्हाला तुझी आपली आठवण येते आणि आपण इतर गोष्टीबरोबर आपण डिस्कस करू. आणि त्याच्यानंतर शंकरचा माझा पुन्हा एकदा संवाद सुरू झाला. शंकरकडून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण नंतर एक 15 वर्ष झाले असतील आमचा काही संपर्क नाही. नंतर मात्र जेव्हा पहिल्यांदा त्याला माझा नंबर मिळाला तेव्हा मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, हा माझ्यापेक्षा लहान आहे हे न बघता त्यानं पहिल्यांदा मला कॉन्टॅक्ट केला, फोन केला, माझ्याशी बोलला, सगळी इकडची तिकडची चौकशी केली, घरची सगळी चौकशी केली, वैयक्तिक माझी सगळी चौकशी केली. आणि नंतर मग आमचा संपर्क सुरू झाला. संपर्क सुरू झाल्यानंतर मात्र फक्त गुड मॉर्निंग पुरतं झालेलं नाही, त्याच्या सगळ्या अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या त्या मला सगळ्या डिस्कस करून सांगितल्या. आपल्याला कुठं भेटायचं आहे हे तो माझ्याशी कायम डिस्कस करत असतो. नेहमी जर मी फोन केला नाही तर तो पहिल्यांदा अगदी व्हॉईस कॉल नंतर व्हिडिओ कॉलसुद्धा करतो मला, पण तो त्याची चिकाटी सोडत नाही. हा त्याचा म्हणजे स्वभावच आहे. एखाद्याला आपलं मानलं तर आपलंच मानायचं. त्याच्या घरच्या संबंधी मला प्रकर्षानं जाणवलं तो मातृभक्त पितृभक्त आहे. अतिशय आपल्या स्वतःच्या घरावर खूप प्रेम करणारा, आपल्या घरच्यांवर सगळ्यात प्रेम करणारा, त्याचबरोबर जे मित्रपरिवार आहे त्यांच्याबरोबर म्हणजे निस्वार्थीपणे प्रेम करणारा शंकर कधीच म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून, मित्र म्हणून आम्ही कधीच त्याला विसरणार नाही. त्याला आणखीन एक थोडेसे अजून एक प्रसंग मला आठवतो आहे. आमच्याकडे रामानगरला त्यावेळी पहिल्यांदा एक मोठा गणेशोत्सव मंडळ होतं चौकातलं, आणि त्या गणेशोत्सव मंडळातलं जे लायटिंगचं जे सगळं मेकॅनिकल वर्क होतं किंवा इलेक्ट्रिक वर्क म्हणून, मेकॅनिकल नाही इलेक्ट्रिक वर्क होतं, ते सगळं तो बघत होता. आणि तो असं काहीतरी काम करत होता आणि मी तिथं गेलो, आमची नवीनच ओळख, मित्र म्हणून आपला. मग मी त्याच्याशी बोलायला लागलो होतो. I am Sambhaji Patil. My friend Mr. Deshmukh is with me since last 32 years. First time I met him in Vijay Equipment Private Limited. That time he was in the service department. He is very hard worker. He forgets about times while working. After completing work, then only he takes rest. We both of us went to Tanzania and Zambia for technical issues of incubators in Vijay Equipment. He got good command on English. His contacts at abroad and India are start. नमस्कार, मी पांडुरंग पाटील. श्रीकांत देशमुख आणि मी 1990 साली आम्ही विजय इक्विपमेंट लिमिटेडमध्ये एकत्र आलो. तेव्हापासून जे मित्र झालो ते आज तागायत आम्ही मित्र आहोत. आम्ही ज्यावेळी जॉईनिंग झालो त्यावेळी ITI इलेक्ट्रिशियन हा ट्रेड करून आम्ही दोघेही जॉईन झालो होतो. त्यानंतर तो सर्व्हिसिंगला जायला लागला. सर्व्हिसिंगमध्ये इंग्लिश बोलणं गरजेचं होतं, म्हणून त्यानं आमच्या खोलीमध्ये, आम्ही रूममेट पण होतो, रूममध्ये तो इंग्लिश स्पीकिंग कोर्सचं पुस्तक विकत आणून फ्लुएंट इंग्लिश बोलायला लागला. सर्व्हिसिंग करता करता तो देशात नाही परदेशात जायला लागला. परदेशामध्ये अनेक देश
तो आजपर्यंत त्यांनी फिरून झालेले आहेत. माझा एक मित्र जो ITI झालेला, तिथून आजपर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं प्रगती केलेली आहे. खूप मोठमोठ्या लोकांच्या संपर्कामध्ये तो असतो, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. फक्त कॉन्टॅक्टमध्ये नाही तर प्रत्येकाची मैत्री जपायची, ती टिकवून ठेवायची, हे चांगलं तो करू शकतो. आज तो ज्या जागेवर आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की माझा एक मित्र एवढ्या मोठ्या पदावर गेलेला आहे. आत्ता त्यानं स्वतःचा बिझनेस चालू करायचं ठरवलेलं आहे. जवळजवळ 35 वर्षाचा त्याचा हा अनुभव, जो हॅचरी इंडस्ट्रीमधला त्याचा जो अनुभव आहे, त्याच्यावरच त्यानं बिझनेस चालू करायचं ठरवलेलं आहे. माझ्या त्या येणाऱ्या बिझनेससाठी शुभेच्छा आहेतच. त्याचबरोबर त्याच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः पांडुरंग पाटील, धर्मवीर संभाजीराजे मंच, कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळ पिंपरी चिंचवड पुणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर याच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो. अजून अशीच मोठमोठी प्रगती तू करत राहा आणि आम्हाला अभिमान वाटेल की माझा हा मित्र आहे, असं काम तू करत राहावं. हे करता करता तू देशाची सेवा करत राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मला थोडं आमचे जे काही मित्र म्हणा, साहेब म्हणा, श्रीयुत देशमुख साहेब, त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल 2 मिनिट मला मनोगत व्यक्त करायचं आहे की देशमुख साहेबांचा आणि आमचा संबंध जो आहे तो जवळजवळ 1992-95 काय तेव्हापासून आहे. आम्ही जे काही देशमुख साहेब पाहिलेले आहेत अशी व्यक्ती मी माझ्या जीवनात अजून पाहिलेली नाही की निस्वार्थपणे कोणालाही मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे देशमुख साहेब. मला आठवतं की मी जेव्हा फ्लॅट घेतला होता, कोणी गॅरंटर व्हायला तयार व्हायचं नाही त्या काळात. त्यावेळेस ज्या कंपनीमध्ये आम्ही सोबत काम करत होतो त्या कंपनीमधल्या जवळजवळ निम्मे लोकांना हे गॅरंटर होते. गॅरंटर होणे म्हणजे त्याचे काय दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहे, आता इतकं सांगायला नको. दुसरं म्हणजे त्यांचा जो स्वभाव होता, त्यांच्या तोंडून कधीही नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत लिहिलेला नव्हता. ते कशीही गोष्ट असो, देशमुख साहेबांजवळ प्रपोजल मांडल्यानंतर त्यांच्या तोंडून नाही शब्द कधीही मी ऐकला नाही. सोबत आम्ही 5 ते 7.5 वर्ष 6 वर्ष काम केलं काय. पण देशमुख साहेबांना एखादी गोष्ट जर सांगितली, देशमुख साहेब नाही म्हटले, आमच्या कानाला तर अजून काही म्हणजे सवय झालेली नाही त्यांच्या तोंडून ऐकायची. त्या व्यतिरिक्त बोलायचं म्हटलं तर त्यांची लिडरशिप क्वालिटी काय, जी लिडरशिप क्वालिटी होती देशमुख साहेबांची, त्याला तर हॅट्स ऑफ. की सगळ्यांना सोबत घेऊन चालणे काय, त्या टीममध्ये जो काही लिडरशिपचे जे काही गुण किंवा जे काही क्वालिटी असतात, त्या टीमला सोबत कसं घेऊन जायचं आणि जी एखादी गोष्ट करायची आहे ती तडीच कशी न्यायची, ते खरोखरच देशमुख साहेबांकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. फक्त वादच नाही. त्यानंतर इव्हन आम्ही सेपरेशन झाल्यानंतर आमचं त्या कंपनीमधनं सुद्धा आज तगात ते मधून 2 वर्ष 3 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर सगळ्यांना एकत्र बोलून छोटंसं गेट टुगेदरचा प्रोग्राम ऑर्गनाईज करणार, स्वतःच पैसे घालणार, स्वतःच मेनू बुक करणार, स्वतःच हॉल बुक करणार आणि सगळ्यांना कळकळीने आग्रहाचं निमंत्रण देऊन बोलवणार. जसं त्यांच्या घरचाच प्रोग्राम आहे.
तर ही जी आवड आहे, ही जी आपुलकी आहे कलीग लोकांबद्दल, त्यांच्या सिनियर्सबद्दल, काय म्हणजे असं व्यक्तिमत्व मी पाहिलं नाही. मी जवळजवळ मी प्रदीप कोलते, श्रीकृष्ण विष्णू देशमुख आणि माझा संबंध 1990 साली प्रथम आला. ते आणि मी एकाच कंपनीत आम्ही काम करत होतो. मी आधी काम करत होतो, नंतर ते जॉईन झाले आणि ते नुकतेच पासआउट झालेले होते. त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यापासून देशमुख यांचा स्वभाव हा कष्टाळू वृत्तीचा होता आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट साध्य केली त्यांच्या कष्टातून. त्यांना अतिशय सुरुवातीचे दिवस त्यांचे अतिशय कठीण गेले आणि हळूहळू त्यांनी त्याच्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि ते पुढची वाटचाल त्यांनी आयुष्यात सुरू केली. अत्यंत परिश्रमी आणि कष्टाळू असल्यामुळे आणि त्यासोबतच त्यांना आपण दिलेली कुठलीही कमिटमेंट किंवा हे वचन दिलेलं असेल कोणाला ते पाळण्याची वृत्ती त्यांची सुरुवातीपासून होती. त्याच्यामुळे त्यांना कामातही यश मिळत गेलं आणि त्याबरोबरच स्वतःचंही व्यक्तिमत्व विकास ते करत गेले. कालांतराने त्यांना पुढे जाण्याचा, परदेशी जाण्याचे योग पण आले, परंतु इंग्रजी बोलणे हा त्यांची अडचण होती. त्यासाठी त्यांनी रॅपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स हे पुस्तक विकत घेतले आणि स्वतःचं इंग्लिश अध्ययन करून जगण्यापुरतं इंग्लिश आणि त्यानंतर हळूहळू त्यामध्ये पण सुधारणा होत गेली. अशा पद्धतीने त्यांनी आयुष्यात यशस्वी वाटचाल त्यांची चालू केली. हे करत असताना इतर सहकाऱ्यांना मदत करणे किंवा कंपनीच्या दृष्टीने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं योगदान करणे ही त्यांची वृत्ती आणि हे त्यांच्या कार्यातून सतत दिसत होते. नंतर त्यांनी हळूहळू बाकीचे लायझनिंगचे कामं इत्यादी, कोणाचे पासपोर्ट काढणे असेल, कोणाचं विसाचं काम करून देणं असेल, कोणाचं गव्हर्मेंट ऑफिसमधून लायसन्स काढून देणं असेल, ही सगळी कामंसुद्धा ती अतिशय यशस्वीपणे पार पाडतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचा स्वभाव धडाडीचा असल्यामुळे ते कोणाशीही जाऊन संबंध स्थापित करणे आणि त्यापुढे त्याच्यातून त्यांचं उद्दिष्ट प्राप्त करणे हा असल्यामुळे त्यांना त्यामध्येही यश येत गेले आणि ते स्वतःहून मदत करणे लोकांना ही त्यांची वृत्ती आहे. आणि त्या हिशोबाने ते मित्र म्हणून पण एक चांगलं हे करतात, सहकारी म्हणून पण त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. आणि नंतर त्यांचं कालांतराने लग्न झालं, संसार व्यवस्थित चालला, मुलं बाळं झाली, मुलं बाळं शिकलीत त्यांची, ती पुढे गेली आणि अशाच पद्धतीने त्यांचं कार्यकाळ भविष्यातही चालत राहो यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मी प्रदीप कोलते, त्यांचा सहकारी आणि 1990 पासून आजपर्यंत आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो. आमची मैत्रीही कायम आहे आणि श्री देशमुख यांना उर्वरित आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
हॅलो, मी शशिकांत पवार बोलतो आहे. श्री श्रीकृष्ण देशमुख माझे मित्र. गेल्या 10 वर्षापासून आमची मैत्री चाललेली आहे. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. त्यांची हो गया बघा त्यांचा माझा परिचय गेल्या 10 वर्षापासून आहे. त्यांनी विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षापासून ते आउट ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 45 देशामध्ये फिरून त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये काम केलेलं आहे. आणि आता इंडियामध्ये परतून थोडी इंडियामध्ये कामाची तयारी करत आहे. त्यांचं स्वतःचं फॉर्म टाकलेलं आहे. त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या दिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे. ईश्वर त्यांना आरोग्यदायी आणि प्रगती करणारे वर्ष आयुष्य देव ही विनंती आणि प्रार्थना करतो देवाजवळ की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचा प्रवास असाच चालू, त्याच्यात यश मिळो. थोडा राहिला. धन्यवाद. नमस्कार, मी आपले मित्र श्रीकृष्ण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 2 शब्द बोलावे म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. श्रीकृष्ण देशमुखांबरोबर माझे संबंध साधारण 1998 ते 2005 मध्ये जेव्हा मी BG इक्विपमेंटमध्ये काम करत असताना आले, तर सुरुवातीला ओळख झाली देशमुखांशी आणि त्याच्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत ज्या काही अडीअडचणी असतील त्या आम्ही एकमेकांशी शेअर करायला लागलो. मला बऱ्याच गोष्टी आठवतात. जेव्हा कधी कुठला प्रॉब्लेम असो, म्हणजे पासपोर्टचा काही इश्यू असो, बँकेच्या रिलेटेड काही इश्यू असो, किंवा अजून कुठल्या सरकारी दप्तरात कुठला काही प्रॉब्लेम असो, किंवा काही काम करून घ्यायचं असेल, तर जेव्हा देशमुखांना सांगितलं आहे तेव्हा देशमुखांनी अत्यंत तत्परतेने हे कामं करून घेतलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल देशमुखांची एक सर्वात आवडती किंवा हेवा वाटावी अशी गोष्ट म्हणजे ते दुसऱ्याकडून कसं काम करून घेतात त्याच्यासाठी त्यांचा प्रचंड जबरदस्त फॉलोअपसुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं आवडतं असं खातं म्हणजे सरकारी खाते आहे. ते सरकारी लोकांकडून जे की काम करून घेणं खूप कठीण असतं, ते अत्यंत शितापीने हे कामं त्यांच्याकडून करून घेतात. देशमुखांबद्दल अजून बरेच काही सांगण्यासारखं आहे. म्हणजे त्यांचा कामाचा जो काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांनी मला नाही आठवत आजपर्यंत कुठलंही काम असो, कंपनीचं असो, पर्सनल असो, त्याच्यात एकदा त्यांनी ते काम करण्याचा निश्चय केला तर त्याच्यात त्यांनी असं कुठल्या गोष्टीसाठी ते काम होत नाही, त्या कामात काही प्रॉब्लेम आहे, हे काम करायला मला ही मदत लागेल, असं कधीही कुठलीही गोष्ट त्यांनी आजपर्यंत सांगितलेली. जे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी ते स्वतः सॉर्ट आऊट केले आणि काम झाल्यावरच सांगितलं की हे कामं मी केले आहेत. मला कंपनीतल्या बऱ्याच गोष्टी आठवतात. BG इक्विपमेंटच्या मध्ये असताना जेव्हा कधी डिफिकल्ट कस्टमर असेल तर त्या कस्टमरकडे देशमुख जायचे आणि तो प्रॉब्लेम विदाऊट एनी एस्केलेशन्स, विदाऊट एनी इश्यूज ते सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून द्यायचे. त्यासाठी त्यांना जे काही लागायचं ते सर्व गोष्टी ते स्वतः करून घ्यायचे. त्यांना मॅनपॉवर लागत असेल तर ते स्वतः त्या अगदी परक्या ठिकाणी जाऊन मॅनपॉवर अरेंज करून घ्यायचे. काही इन्स्ट्रुमेंट्स लागणार असले किंवा काही इन्स्टॉलेशनला काही वस्तू लागणार असल्या तर ते सुद्धा सर्व परचेस करायचे आणि लोकांकडून सर्व हे काम करून घ्यायचे. असे देशमुख अजून त्यांच्याबद्दल चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व लोकांना एकत्र ठेवतात. मला आठवतं 2005 जेव्हा मी BG इक्विपमेंट सोडले त्या माझा बऱ्याच लोकांशी संपर्क बऱ्यापैकी कमी झालेला होता मित्रमंडळीबरोबर. पण त्याच्यानंतर देशमुखांनी एक साधारण 6 महिने वर्षाच्या अंतराने
एक असे लहान गेट टुगेदर अरेंज करत राहिले आणि सर्व जे आम्ही मित्र आहोत आज विजय ग्रुप म्हणजे हे त्यांच्यामुळेच जोडलेलो आहोत. हे असे खूप आनंद होतो. देशमुखांनी हे कार्य असंच पुढे चालू ठेवावं. त्यांना आनंदी आयुष्य जगता यावं पुढे. त्यांची तब्येत सदैव स्वास्थ्य चांगलं असावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी त्यांना सदिच्छा देतो. थँक्यू. नमस्कार, मी किरण शिंदे, शंकरचा बालपणाचा मित्र. गेले 55 वर्ष आमची मैत्री आजही तशीच आहे जी पहिल्या दिवशी असेल. खडतर जीवन, खडतर बालपण आणि कष्टप्रद शिक्षण यातून तावून सुलाखून निघालेला शंकर ज्यावेळी साता समुद्रापलीकडे गेला त्यावेळी आम्हाला सगळ्यांनाच आकाश ठेंगणं झालं होतं. आईचं आजारपण, 3 भावांचे शिक्षण आणि वडिलांची होणारी ससेहुलपट यातून मार्गक्रमण करत शंकर 10वी झाला, ITI केला आणि आयुष्यात एक मोठं ध्येय घेऊन तो पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला गेला. तिथं जो गेला तो त्यानं परत मागं वळून कधीच बघितलं नाही. आज आम्हा सर्व मित्रांना, गल्लीतल्या सर्व बालमित्रांना त्याचा खूप अभिमान आहे की तो खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं कुटुंब हाताळलं, मुलांना वाढवलं आणि आता एक यशस्वी मनुष्य म्हणून तो समाजामध्ये वावरत आहे. कधीही शंकरनं कुणाबद्दलही दुजाभाव केला नाही. नमस्कार, मी रामचंद्र दीक्षित. आज मी आपल्यापुढे माझा खास वर्गमित्र श्रीकृष्ण उर्फ शंकर देशमुख याच्याविषयी आपणास माहिती कथन करत आहे. आम्ही एकाच वर्गात होतो. 10वी नंतर त्याने ITI केला इलेक्ट्रिशियनमध्ये आणि अल्पावधीतच तो एका छान पुण्यातल्या कंपनीत जॉईन झाला. थोड्याच कालावधीत त्याला परदेशवारी करण्याची संधी मिळाली आणि तो परदेशात पण जाऊन आला. अतिशय उत्तम प्रकारे त्यानं त्याचं कामाचं नियोजन करून छान तो आपल्या फॅमिलीमध्ये रुळतो आहे. मित्रांचे देखील छान अगदी संवाद साधतो आहे. आमच्या इथे क्रांतीसूर्य गणेशोत्सव मंडळामध्ये तो एक उत्स्फूर्त कार्यकर्ता होता आहे आणि आम्ही एकत्र राहून अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करून यशस्वी झालेला हा माझा मित्र. त्याला आम्हाला फार अभिमान वाटतो. असंच त्याच्या आयुष्यात यश लाभत जावो आणि चांगल्या प्रकारे प्रगतीची वाटचाल घडत राहावो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.